मी भीमराव राऊत. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रल एक्साइज अँड कस्टम डिपार्टमेंटमध्ये सुप्रिटेंडेंट या पदावर होतो. 2014 साली रिटायर झालो आणि त्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याकडे वळलो. बाबासाहेब आंबेडकरांचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचं बरंच मी परिशीलन केलेलं आहे. अलीकडेच BJP सरकारने 25 जून या दिवसाला संविधान हत्या दिवस घोषित करण्याचे ठरवलं आहे. त्याचं कारण असं आहे की 25 जून 1975 रोजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी देशावर आणीबाणी लादली होती. आमच्या राज्यघटनेमध्ये किंवा आमच्या संविधानामध्ये आणीबाणी जाहीर करण्याचे किंवा देशावर आणीबाणी लावण्याचे जे अनुच्छेद आहेत ते अनुच्छेद 352 ते 360 अशी कलमं आहेत. त्याची आणीबाणी लावण्याची कारणं अशी आहेत की एक तर युद्धजन्य परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली, म्हणजे बाहेरच्या राष्ट्राने आमच्या राष्ट्रावर जर युद्ध केलं तर त्या परिस्थितीमध्ये देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून आणीबाणी लादता येते. आणि दुसरी परिस्थिती अशी आहे की अंतर्गत बंडाळी झाली, सशस्त्र बंडाळी जर झाली तर आणीबाणी लावता येते. ही दोन कारणं आणीबाणीची आहेत. तर अगोदर जी 1975 साली जो सशस्त्र बंडाळी हा शब्द होता, अंतर्गत सशस्त्र बंडाळी, त्या ठिकाणी अंतर्गत अशांतता हा शब्द होता. अंतर्गत अशांतता हा शब्द होता आणि त्या अंतर्गत अशांतता निर्माण झाल्यामुळे किंवा निर्माण झाले असा राष्ट्रपतीचा समज झाल्यामुळे त्यांनी आणीबाणी जाहीर केली होती. ती आणीबाणी ॲक्च्युअली जाहीर करण्याची काही गरज नव्हती, कारण तशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. हा जो प्रकार आहे हा प्रकार निश्चितच म्हणजे देशाच्या लोकांचे अधिकार कमी करण्याचा प्रकार आहे. इंदिरा गांधीचं निश्चितच त्यावेळेस म्हणजे चुकलं होतं. तिनं स्वतः सत्तेमध्ये राहण्यासाठी देशावर आणीबाणी लादली होती आणि ती अतिशय चुकीची गोष्ट होती, यामध्ये कोणतंही दुमत नाही. परंतु आज आम्ही पाहतो की त्या दिवसाचं कारण साधून BJP सरकारने आपल्या 25 जून हा दिवस आणीबाणी दिवस घोषित केला आहे. हा दिवस साजरा करण्याचे ॲक्च्युअली काहीही कारण नाही. कारण BJP सरकारसुद्धा आणीबाणी घोषित न करता मागच्या 10 वर्षामध्ये आणीबाणीच सुरू होती आमच्या देशामध्ये. त्याची अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील की सर्वप्रथम BJP सत्तेमध्ये आल्यानंतर BJPनं किंवा मोदी सरकारनं काय केलं तर आपल्या राज्यघटनेमधील जी काही म्हणजे तरतुदी आहेत त्या तरतुदींचं हनन करण्याचा प्रयत्न केला. अगदी सुरुवातीला उदाहरण द्यायचं जर झालं तर आमच्याकडे योजना आयोग आहे. योजना आयोगाचं त्यांनी नाव बदललं आणि नीती आयोग केलं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आमच्या इथं तिन्ही सैन्य दल आहेत, वायुदल, लष्कर आणि नेव्ही. हे 3 जे दलं आहेत ह्या तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती आहेत. हे राष्ट्रपती प्रमुख सरसेनापती आहेत आमच्या सैन्याचे. तर हे सरसेनापती असताना सुद्धा BJP सरकारने एक CDS नावाचे चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ हा एक म्हणजे अधिकारी निर्माण केला. हा अधिकारी निर्माण करण्याची घटनेमध्ये कोणतीही तरतूद नाही आहे. 370 हे अनुच्छेद 370 हा सुद्धा म्हणजे BJP सरकारनं काश्मीरमधून रद्द केला. त्याची तरतूद अशी होती की 370 हे जे कलम जर रद्द करायचं असेल तर त्या ठिकाणची जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या मध्ये असा ठराव पास झाला पाहिजे की आम्हाला म्हणजे या देशाचे कायदे लागू होतील, तरच म्हणजे तो कायदा म्हणजे त्या राज्याला लागू होईल. परंतु यांनी काय केलं की यांनी इथं काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आणली आणि राज्यपालाकडून असं लिहून घेतलं की आमच्या इथं म्हणजे आम्हाला तुम्ही जो कायदा मंजूर कराल तो आम्हाला मान्य आहे, आणि अशा दृष्टीने 370 कलम बंद केलं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण जर सांगायचं असेल आमच्या राज्यघटनेचं हनन करण्याचं BJP सरकारचं दुसरं जर उदाहरण सांगायचं असेल तर ते आहे आर्थिक आरक्षण. संविधानामध्ये 15 अनुच्छेदामध्ये अनुच्छेद 15 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण असलेल्या लोकांनाच
फक्त आरक्षण देता येते, परंतु बीजेपी सरकारने त्या ठिकाणी आर्थिक हा एक शब्द टाकला आणि अशा प्रकारे आमच्या संविधानाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं पाहता आर्थिक आरक्षण देता येत नाही आणि न्यायालय सुद्धा यावर गप्प आहे. हे का हे समजत नाही. त्यानंतर निवडणूक आयुक्त असतील किंवा आणखी कोणी असतील, त्यांची जी नियुक्ती करायची असते ती त्या नियुक्तीमध्ये एक तर म्हणजे पंतप्रधान, त्यानंतर विरोधी पक्षनेता आणि दुसरा एक सदस्य, असे 3 सदस्य असायला हवेत. तर त्यांनी अशी तरतूद केली की पंतप्रधान आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातला एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता आणि तिथं बहुमताने निर्णय घ्यायचा, म्हणजे सरकारनेच निर्णय घ्यायचा, असं म्हणजे एकतर्फी निर्णय सरकारने लागू केले. या सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये कोणतंही चांगलं काम केलेलं नाहीये. सरळ म्हणजे लोकांवर म्हणजे सरळ म्हणजे अन्याय करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही नोटबंदीचं उदाहरण बघा. नोटबंदीमध्ये त्यांनी आज पंतप्रधानांनी संध्याकाळी 8 वाजता टीव्हीवर येऊन जाहीर केलं की आज रात्री 12 वाजेपासून 1000 आणि 500च्या नोटा बंद होतील आणि त्या दुसऱ्या दिवसापासून बंद झाल्या. त्यावेळी हजारो लाखो जे मजूर होते, प्रवासी मजदूर, ते शेकडो मैल पायी चालत गेले. त्याचे दृश्य आम्ही टीव्हीवर पाहिलेले आहेत. हे इतके दयनीय आणि शोचनीय परिस्थिती त्या लोकांची होती की अशी शोचनीय परिस्थिती पाहून सुद्धा ज्या माणसाला म्हणजे कोणत्याही प्रकारची करुणा किंवा कोणत्याही प्रकारची सहानुभूती वाटत नाही, असा माणूस म्हणजे आम्हाला त्यावेळेस किंवा आता सुद्धा पंतप्रधान म्हणून लाभलेला आहे. ही म्हणजे अतिशय खेदाची गोष्ट आहे. भारतामध्ये आतापर्यंत 3 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. एक 1962 मध्ये आणीबाणी जाहीर केली, त्यावेळेस म्हणजे भारत आणि चीनचं युद्ध सुरू होतं. दुसरी आणीबाणी 1971 मध्ये ज्यावेळेस पाकिस्तान आणि भारताचं युद्ध सुरू होतं आणि तिसरी आणीबाणी इंदिरा गांधींनी 1975 ते 1977 मध्ये लादली. ती आणीबाणीच्या विरोधात लोकांनी आवाज उठवला, विरोधी पक्षांनी आवाज उठवला आणि 1977च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधीचा पराभव झाला. ती निश्चितच वाईट गोष्ट होती. इंदिरा गांधींनी चुकीचं काम केलं होतं, परंतु बीजेपी सरकार सुद्धा म्हणजे फार काही संविधानाचं संरक्षण करते आहे असं काही वाटत नाही. या सरकारने सुद्धा म्हणजे बरेचसे म्हणजे अशी कामं केलेली आहेत की जी त्यांनी करायला नको. उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे 3 कायदे त्यांनी पास केले होते. शेतकऱ्यांच्या 3 कायद्यामध्ये अशी तरतूद होती की शेतकऱ्याची जी जमीन आहे ती शेतकऱ्याची जमीन एखाद्या उद्योगपतीकडे द्यायची. त्यांनी त्या शेतीमध्ये जे काही ते उद्योगपती सांगतील तेच म्हणजे ते तशा प्रकारे शेती करतील आणि जो काही लाभ आहे तो लाभ थोडाफार म्हणजे शेतकऱ्याला देऊन जास्तीत जास्त फायदा त्यांचा होईल, अशी व्यवस्था त्यांनी केली होती. तर ह्या व्यवस्थेच्या विरोधात पंजाबमध्ये आणि दिल्लीच्या बॉर्डरवर लाखो शेतकरी जमा झाले होते. ते लाखो शेतकऱ्यांनी 1 वर्षाच्या वर म्हणजे त्या ठिकाणी आपलं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये जवळपास 800 लोक मरण पावले शेतकरी. हे 800 लोक मरण पावेपर्यंत किंवा त्यांचा मृत्यू होईपर्यंत सुद्धा सरकारला जाग आली नाही किंवा त्यांना कोणतंही म्हणजे अशी म्हणजे वाईट त्याचं वाटलं नाही. ही म्हणजे अतिशय म्हणजे वाईट गोष्ट आहे. आमच्याकडे राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे नावाचं एक प्रकरण आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये असं आहे की सरकारनं आपलं राज्य कसं करायला पाहिजे. सरकारनं आपलं राज्य अशा पद्धतीनं करायला पाहिजे की त्यामध्ये गरिबांचं म्हणजे कल्याण झालं पाहिजे. आर्थिक स्रोत कोणाकडे एकवटल्या जाऊ नये असे म्हणजे पाहिलं पाहिजे. तर हे जे न पाहता यांनी जे मोजके उद्योगपती होते, या उद्योगपतींना म्हणजे अनेक कन्सेशन मोदी सरकारने दिलेले आहेत आणि त्या कन्सेशनमुळे त्यांनी लाखो रुपयाचे कर्ज घेतलेले आहेत. हे लाखो रुपयाचे, करोडो रुपयाचे कर्ज घेऊन हे बरेचसे म्हणजे उद्योजक भारताच्या बाहेर पसार झालेले आहेत आणि हे जे 14 लाख कोटीचं जे कर्ज त्यांच्याकडे होतं हे सरकारनं माफ केलं. शेवटी माफ करणं म्हणजे कसं की त्यांच्या बँकेच्या बॅलन्स शीटमध्ये बँकेमध्ये असलेला पैसा हा तुमच्या आमच्या सामान्य माणसाचा पैसा असतो. त्या सामान्य माणसाचा पैसा ह्यांनी उद्योगपतींना दिला कर्ज म्हणून आणि उद्योगपतींनी कर्जाच्या मध्ये फेडण्यामध्ये डिफॉल्ट केली. त्या बॅलन्स शीटमध्ये एक कॉलम असा असतो की बुडीत कर्ज म्हणजे काही वर्ष ते दाखवतात की हे एवढे लाख कोटी, एवढे हजार कोटी बुडीत आहेत, एवढे हजार कोटी बुडीत आहेत आणि शेवटी ते म्हणजे वाईप ऑफ करून टाकतात, त्याच्यामधून निरस्त करून टाकतात. अशा प्रकारचे जवळपास 14 लाख कोटी रुपये कर्ज या गव्हर्नमेंटनं माफ केलेलं आहे.
दुसरी आणखी गोष्ट की यांचे इलेक्ट्रल बॉन्ड्स तर म्हणजे अतिशय म्हणजे संवेदनशील विषय आहे. इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे कसं की स्टेट बँकेला ऑथराईज केलेलं आहे. स्टेट बँकेनं काय करायचं की आपले रोखे जाहीर करायचे. 100चा असो, 1000चा असो, त्याच्यानंतर लाखाचा असो, 1 कोटीचा असो, 2 कोटीचा असो, असे बॉन्ड डिक्लेअर करायचे आणि बॉन्ड म्हणजे उद्योगपतींनी खरेदी करायची. उद्योगपतींनी खरेदी करून कोणत्याही तरी पार्टीला द्यायचे. तर पार्टीला दिल्यानंतर त्यांनी 15 दिवसामध्ये एनकॅश करायचे. तर असे जवळपास 14,000 कोटीचे बॉन्ड म्हणजे इश्यू केलेले आहेत आतापर्यंत. त्यापैकी 8,000 कोटीचे बॉन्ड फक्त BJPला मिळालेले आहेत. तर हे सुद्धा म्हणजे एक म्हणजे अनोखी गोष्ट आहे. शेवटी सुप्रीम कोर्टाने हे बॉन्ड्स म्हणजे बेकायदेशीर आहेत असं ठरवलेलं आहे. परंतु जमा झालेल्या पैशाचं काय? तो पैसा कोणाचा म्हणजे आहे आणि त्या पैशाचं काय होणार आहे याबद्दल म्हणजे सुप्रीम कोर्टानं काहीही सांगितलेलं नाही. तर अशा प्रकारे आमच्या राज्यघटनेचं म्हणजे इंदिरा गांधीच्या काळातच नाही तर या काळात सुद्धा म्हणजे राज्यघटनेची मोडतोड म्हणा, राज्यघटनेचं हनन चालू आहे आणि हे हनन होऊ नये म्हणून आम्ही जागरूक असणं अतिशय आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही या सरकारवर वॉच ठेवण्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे आणि आमच्या संविधानाची मोडतोड न होता ते कसं अबाधित राहील हे आम्ही बघितलं पाहिजे.